8वा वेतन आयोग लागू होत असताना केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सध्या लागू असलेला 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असून त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन रचना लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू होतो, त्यामुळे 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पगार, पेन्शन, भत्ते आणि महागाई भत्ता यामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे हा विषय देशातील लाखो कुटुंबांशी थेट संबंधित आहे. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई, घरभाडे, शिक्षणाचा खर्च आणि आरोग्यावरील खर्च पाहता कर्मचारी वर्ग पुन्हा एकदा वेतनवाढीची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर 8वा वेतन आयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्र सरकारने आयोग स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या असून टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच कामकाजाची रूपरेषा ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाचा सर्वात मोठा फायदा सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 ते 69 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. यामध्ये संरक्षण दल, रेल्वे, पोस्ट, केंद्र सरकारची विविध मंत्रालये व विभागांमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही थेट वाढ होणार आहे. त्यामुळे पेन्शनधारक वर्ग देखील या आयोगाकडे आशेने पाहत आहे. 8व्या वेतन आयोगात पगार किती वाढू शकतो याबाबत सध्या विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते पगारात 30% पासून 40% वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर 2.6 ते 3.0 दरम्यान ठेवला जाऊ शकतो अशी ही चर्चा आहे. जर फिटमेंट फॅक्टर 3.0च्या आसपास गेला तर सध्याचा किमान बेसिक पगार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. उदाहरणार्थ, सध्या 18,000 रुपये असलेला किमान पगार 45,000 ते 54,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फक्त पगारच नव्हे तर भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, ट्रॅव्हल अलाउन्स आणि इतर विशेष भत्त्यांची पुनर्रचना होऊ शकते. महागाई भत्ता म्हणजेच DA सध्या दर 6 महिन्यांनी वाढवला जातो आणि तो पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. काही सोशल मीडियावरील अफवांमध्ये DA बंद होईल असे सांगितले जात होते, मात्र सरकारने अशा दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले आहे. निवृत्ती वेतनधारकांसाठी 8वा वेतन आयोग अत्यंत दिलासादायक ठरू शकतो. पेन्शनची गणना बेसिक पगारावर आधारित असल्यामुळे बेसिक पगार वाढला की पेन्शनही आपोआप वाढते. याशिवाय डिअरनेस रिलीफ म्हणजेच DR देखील पेन्शनवर लागू राहणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. अनेक पेन्शनधारक मागील काही वर्षांपासून पेन्शन सुधारण्याची मागणी करत होते. ती मागणी आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतरच होईल. आयोगाचा अहवाल सादर होण्यासाठी साधारण 15 ते 18 महिने लागू शकतात. जर आयोगाच्या शिफारशी उशिरा लागू झाल्या तर कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळेल की नाही याबाबतही चर्चा सुरू आहे. यापूर्वी काही वेतन आयोगांमध्ये थकबाकी देण्यात आली होती, तर काही वेळा ती देण्यात आलेली नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही 8वा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारचा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक राज्य सरकारे त्याच धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा करतात. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाचा परिणाम अप्रत्यक्षपणे राज्य कर्मचाऱ्यांवरही होणार आहे. यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणेत वेतनवाढीची लाट येण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. पगार, पेन्शन, भत्ते आणि महागाई भत्ता यामध्ये सुधारणा झाल्यास कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. मात्र अंतिम निर्णय आणि अंमलबजावणी कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी केवळ अधिकृत सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहावे.